4 षटकांचा सामना असेल, महत्वाचा सामना आहे. छापा असा कॉल आहे आणि टेल्स आलाय. टेल्स म्हणजेच काटा आलाय. तर आपण जिंकला आता टॉस. निर्णय काय असेल? चला बॅटिंग आपण निवडली आहे. जास्त वेळ न घेता लगेच आपण चला चला बॅटिंग निवडली आहे म्हणजेच काय तर एवढं आपण आणि बोरिवली संघ एक प्रतिनिधी पाठवा. चला आलाय. एक प्रतिनिधी देखील त्यांचा आणलाय सन्मान चिन्ह स्वीकारण्याकरिता. कारण या स्पर्धेत आपण देखील आपली सहभाग नोंदवलात आणि तुमचा देखील सन्मान होतोय. तर प्रमोदांना मी विनंती करेल एक छायाचित्रण नक्कीच टिपायचंय कारण महत्वाचा हा देखील सन्मान आहे. बोरिवलीकर आज खेळत असा राहिलेला नाहीये पण तरी सुद्धा पुढच्या वर्षी देखील तुम्ही या स्पर्धेत सहभागी व्हाल यामध्ये नक्कीच कुठलाही दुमत नाहीये. वळूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने आणि या स्पर्धेत अजून एक महत्वाचा सामना आता येतोय तुमच्या भेटीला. दोन बलाढ्य संघ आता आमने सामने आहेत. गेल्या मॅच मध्ये या स्पर्धेतील उच्चांक आपण पाहिला 101 धावा ज्या ठिकाणी कुठल्या होत्या. आता त्याच दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना आता होईल. येऊरचा एका बाजूला संघ आहे तर दुसऱ्या दिशेने आपण जर पाहिलं तर अजून एक बलाढ्य संघ म्हणजेच आरे बॉईज गोरेगावला बिलॉंग करतात. आता पुढील मॅच 4 षटकांची असेल. जास्त वेळ न घेता वळूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स कडे पण त्याआधी देऊयात संधी आमच्या डीजेला. संघ आपण उपस्थित आहात का वानगाव? वानगाव संघ उपस्थित आहात का आपण? तर या प्लीज आमच्याकडे. महत्वाचा सामना आता मैदानाच्या आत रंगेल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकत असताना आता आपली जागा या
ठिकाणी बनवली आहे, पण आता या महत्वाच्या सामन्यातून पाहूया कुठला संघ विजयी होईल. गेल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर नवनाथ यांनी अगदी तडाखेबंद फलंदाजी करत 77 धावा आपल्या संघाच्या करिता कुठल्या होत्या. पण आता हा सामना रंगणार आहे प्रकाश विरुद्ध नवनाथ. दोन्ही आयकॉन खेळाडू आता ही आयकॉन खेळी. पाहूया कुठला खेळाडूची दणानून सोडेल हे मैदान. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण आता बॅकअप होतं म्हणूनच ही एकच धाव मिळते. एक सिंगल यावेळेला मिळते आणि सिंगल निशी धावसंख्या देखील पुढे सरसावते. चला पुढील दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. या मॅच नंतर जे संघ खेळतील त्या दोन संघांनी अगदी तयारीत राहायचंय. सिंगल मिळाली आहे आता. प्रमुख गोलंदाज म्हणून प्रकाश याला पाहतोय. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मिस्टाई फटका आहे तरी सुद्धा सीमारेखा लगत निघालाय हा बॉल. बॉल अडवला जाईल. 2 धावा मिळतील. धावसंख्या 3 बिनगडी बाद. प्रकाशला आपण पाहतोय नक्कीच ज्याप्रमाणे प्रकाशचा देखील खेळ राहिलाय अगदी आयकॉनिक खेळी वसई विरार डहाणू पालघर या ठिकाणी तसा देखील राहतो. आदिवासी संघांमध्ये एक महत्वाचं नाव प्रकाशचं देखील आहे. यावेळेला सुद्धा काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा, पण पंच सांगतायत की बॅटचं कनेक्शन झालं होतं आणि म्हणूनच एक धावसंख्या आता 4. चार धावा येत आहेत बॅट मधनं आल्या आहेत आणि तितक्याशा पोषक नाही आहेत. पहिलं षटक प्रकाशचा आपण पाहतोय. सह्याद्री चषकाचा खेळ आहे. चला प्रेक्षकांनो मैदानाच्या बाहेर जर कॅच पकडली 200 रुपयांचं पारितोषिक आहे. लुसी 11 मड सुद्धा आता या रेस मध्ये आली आहे. 100 रुपये आता त्यांच्यातर्फे देखील आहेत. यावेळेला खूप जास्त सफल झाले आणि हा स्ट्रोक देखील सफल केलाय. चेंडू चाललाय 2 बाउंड सीमारेखा. चौकार आलाय. धावसंख्या आता 8. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आत. प्रकाशवर आता हल्ला चढवला. आयकॉनिक खेळ दोन्ही फलंदाजांनी केली आहे. आता रिव्हर्स. यावेळेला संधी होती पण क्षेत्ररक्षक थोडेसे लांबवर होते. प्रकाशने सांगितलंय की मला आज खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या स्पॉन्सर्स देखील मनपूर्वक असा आभार मानतोय. कारण तो फक्त 2 सामने उपलब्ध आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला त्याच्या गावची मॅच खेळायला देखील जायचंय जिथे त्याचा संघ फायनल मध्ये येऊन प्रवेश केलाय त्यांनी. म्हणजेच काही तर हा महत्वाचा सामना आपण पार पडताना पाहतोय. धावसंख्या झाली आहे 9. यावेळेला सुद्धा मिस टाइम स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा तर प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता या 2 धावा सुद्धा पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ आता होतोय पूर्ण. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या 11. दुसऱ्या षटकात पाहूया कुठला गोलंदाज आमंत्रित करतील, पण त्याआधी वळूयात आमच्या डीजेकडे. नवीन गोलंदाज आलाय खरा मैदानाच्या आत, पण त्याचं नाव आता ही एक मिस्ट्री आहे. पाहूयात कोण आहे हा नवीन गोलंदाज. चला गोलंदाजाचं नाव पोचवा प्लीज. राहुल आहे का? राहुल आहे. राहुल आहे. राहुल आहे आता मैदानाच्या आत. राहुल म्हटल्यानंतर अजून एक दर्जेदार खेळाडू गेल्या मॅच मध्ये देखील त्यांनी गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 11. यावेळेला नो बॉलचा इशारा आहे. बॉल लॉंग शॉट रिजन कडे ट्रॅव्हल करतोय. पुढील संधी असेल फ्री हिट.
चला खेळाडूंच्या माहितीकरिता या स्पर्धेमध्ये जर लाईन सुद्धा जर टच झाली तर नो बॉल आहे. म्हणजेच काय तर तुमचा डिलिव्हरी स्ट्राईड हा लाईनच्या मागेच असायला हवा. जर तसं झालं नाही तर नो बॉल असेल आणि आता तोच नो बॉल आलाय. पुढील चेंडू असेल फ्री हिट. यावेळेला फ्री हिटची संधी होती त्या संधीला आता गमावलंय. डॉट बॉल येतोय. अशा संधींना आपण मिस करू शकत नाही कारण जेव्हा कधी नो बॉल असतो त्या पुढील चेंडू असतो फ्री हिट आणि फ्री हिट वर अगदी सुपर हिट कामगिरी व्हायला हवी. ती आता कामगिरी तसं काही झालेलं नाहीये. बॉल डॉट येतोय. राहुल पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. यावेळेला बैठक अगदी बसला घुटण्यांवर आणि या बॉलला पाठवलंय. घुटना टेक तमाशा देख चौकार येतोय. 4 धावा. पद्धतीचे फटके चांगलेच खेळतात. गेल्या मॅच मध्ये सुद्धा नवनाथ असे अशा पद्धतीने 2 ते 3 षटकार आपण पाहिले होते. यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. पंच पुन्हा एकदा वळतील आमच्याकडे. अतिरिक्त एक धाव येते. नक्कीच हा अटेम्प्ट चांगला होता कारण फलंदाजाला माहित होतं की ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन आता हाताळेल गोलंदाज आणि म्हणूनच बॅटला देखील उलट्या दिशेने फिरवलं होतं. कनेक्शन झालं नाही तरी सुद्धा वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा बैठक. घुटना टेक तमाशा देख प्रयत्न केला होता पण आता गोलंदाज सांगतोय की तमाशा तर होईल आणि आता तो माझ्यातर्फे फलंदाज बाद. एका क्षणी असं वाटलं होतं की हा बॉल निघून जाईल सीमारेखा पार पण तसं काही झालेलं नाहीये. फलंदाज बाद झालाय. राहुलला मिळाली आहे सफलता. एक नो बॉल जरी आला असता या षटकात तरी राहुलने केलंय कमबॅक आणि आता कमबॅक नंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते 18 धावांवर. यावेळेला सुद्धा संधी होती. स्लॉट मध्ये होता हा बॉल. नवनाथ सुद्धा तोच विचार करतोय. अशा चेंडूंवरती फटके का तुम्ही चढवत नाही आहात. मोठ्या फटकांची गरज आहे कारण इनिंग क्रमांक 2 मध्ये सुद्धा प्रकाश देखील येईल बॅटिंगला आणि तो देखील तडाखेबंद फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय. ऑफ कटर करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्यासाठी निघाले सुद्धा आणि पहा पाहता पाहता या 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 20. धावसंख्या 20 आपण पाहतोय. शेवटचे किती चेंडू शिल्लक आहेत तर एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा लास्ट बॉल टू गो. शेवटचा एक बॉल मैदानाच्या आत घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा होतोय सज्ज. यावेळेला फटका चांगला आहे. मोठा गॅप आहे तिथे. नाही थांबणारे बॉल अगदी गॅपला चिरत भेदत हा बॉल निघून गेलाय सीमारेखा बाहेर. मीटिंग नको आहे प्लीज. घाई करा.
दोन षटकांचा खेळ पूर्णत्वास आलाय. 2 षटकांनंतर आपण जर पाहिली धावसंख्या झाली आहे 24. आणि आता विनंती असेल वानगाव संघ आपण जर आला असाल तर लगेच आमच्यापर्यंत या आणि तुम्ही आलायत हे आम्हाला कळवा. वानगाव संघ आलाय का? आलेत आलेत आलेत. चला वानगावचा संघ पोहोचलाय आपल्यामध्ये. कोसमाळ आणि वानगाव असे दोन संघ या पुढील सामन्यामध्ये खेळताना दिसतील. तर कोसमाळ आपण देखील आलात का? तर लगेच या कॉम्बॉक्स पर्यंत आपण आलायत अशी सूचना आम्हापर्यंत पोहोचवा. वळत पुढे एकदा मॅचच्या दिशेने जिथे आता 2 षटकांचा खेळ पूर्णत्वास आलाय. 2 षटकांअखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 24. आणि स्पर्धेचा आज हा शेवटचा दिवस आहे. कुठलाही प्रवेश शुल्क न घेता, कुठलीही डोनेशन न घेता, न कुठल्याही कोणाकडून मदत घेता हा क्रिकेटचा महासंग्राम गेल्या 2 दिवसात रंगलाय. आणि यावेळेला स्पर्धेला नक्कीच सन्मान करण्याकरिता हा षटकार देखील आलाय. प्रेक्षकांनी जीवाची भाजी लावली होती पण ती कॅच काही टिपल्या जात नाहीये. षटकार येतोय. धावसंख्या आता 30. वाईट परिस्थितीत नक्कीच बलवान म्हणून पुढे या. परिस्थिती तुमच्यासारखी बनते. आणि पुन्हा एकदा बॉल हवेत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली आहे. आता स्ट्राईक रोटेट करण्यात येणार नाही कारण महत्वाचा क्षण आहे हा. परिस्थिती आपल्या मनासारखी नसते, ती बनवावी लागते. आणि ती बनवण्याकरिता मेहनताच्या आत करावी लागतेच तुम्हाला. आणि तीच मेहनत आता नवनाथ करतोय. पुन्हा एकदा एक हाती झुंज देतोय आता तो मैदानाच्या आत. कारण त्याला माहिती आहे स्वतःच्या संघाकरिता ही खेळी देखील चांगलीच करायची आहे. कारण महत्वाचा सामना देखील आहे आता मैदानात. यावेळेला अगदी ब्लॉक होल मध्ये होता. लाऊड अपील. पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाज होतोय LBW आउट. शिल्लक आहे या षटकातला. शेवटचे 2 बॉल. नवीन फलंदाज जो स्क्वेअर लेगच्या पंचांच्या दिशेने जाईल तो आहे अजय. पण आता मैदानाच्या आत अजूनही नवनाथ आहे. नवनाथ बराच वेळ ऑफ स्ट्राईक आहे. त्याला स्ट्राईक वर आणण्याचं काम लवकरात लवकर फलंदाजांना करावं लागेल. कारण या मॅच मध्ये आतापर्यंत तितकीशी स्ट्राईक त्याच्याकडे आलेली नाहीये. यावेळेला सुद्धा शॉर्ट बॉलचा वापर. बॉल चाललाय यष्टीरक्षकांच्या हातात. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अशोक. एक षटकार जरी आला असता अशोकच्या विरोधात तरी अशोकने चांगला कमबॅक केलाय. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सूचना आहे. तुमच्यासाठी सुद्धा संधी आहे. मैदानाच्या बाहेर कॅच पकडा. 200 रुपये मिळवा. यावेळेला सुद्धा स्लॉट मध्ये होता हा बॉल. यावर सुद्धा प्रहार होत नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिर आणि गंभीर. 31 धावा. 18 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया कोण येत आहे गोलंदाजी मार्कवर. वळूयात पुन्हा एकदा आमच्या डीजे कडे. अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 31. आणि आता शेवटच्या 6 चेंडूंचा सामना करण्याकरिता मैदानाच्या आत
फलंदाजी करणाऱ्या संघाचा सर्वाधिक महत्वाचा मोहरा आता मैदानात आहे. शेवटचे 6 चेंडू किती धावांपर्यंत नेऊन पोहोचेल आता संघाला. मी म्हटलं होतं हा महत्वाचा मोहरा आहे आणि झेल झेल सुद्धा पकडली आहे. साईराज, अरे साईराज आहे का? ये साई ये, साईराज ये लवकर ये. चला, प्रेक्षक सांगतायत की आता सोय झाली आहे. यावेळेला सुद्धा विकेट केलाय. स्ट्राईक स्वतःकडे घ्यावी लागेल. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता या 2 धावा देखील आता होत आहेत पूर्ण. आणि या 2 धावांविषयी महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा फलंदाज जो महत्वाचा आहे नवनाथ, तो आता आलाय बॅटिंग एंडवर. नाथांचा नाथ नवनाथ, आणि नवनाथवर नक्कीच आता अपेक्षा आहेत संघाच्या. आपल्याकडे सुद्धा एकनाथ आहेत. त्यांनी काल हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे. हे नाथांचे नाथ एकनाथ, आणि ते सुद्धा आहेत एकनाथ. नाही, हे नवनाथ ते एकनाथ. पण आता साईराज येतोय. 200 रुपयांचा पारितोषिक पटकवण्याकरिता साईराज येतोय. यावेळेला गतीमध्ये केलेलं परिवर्तन, त्याला ओळखलंय, त्याला पाहिलंय आणि बॉलला फेकून दिलंय सीमारेखा बाहेर. षटकार येतोय. ब्रँडेड फटका नवनाथच्या बॅट मधनं. वा, राजला 200 रुपयांचं पारितोषिक आता आहे. आणि काय झेल टिपलाय साईराजने सुद्धा. पुन्हा एकदा अनस्टॉपेबल नवनाथचा हा फटका नो बॉल आहे. नो बॉल येतोय, पण आता धाव पळालाच नाहीये. आज नवनाथ मला वाटतंय सकाळी येण्याआधी देवळात जाऊन आलाय की काय, आणि नुसता देवळात नाही, मला वाटतं ओटी वगैरे सुद्धा भरून आला असावा. कारण ज्या पद्धतीने फटकेबाजी करतोय मैदानाच्या आत, जर हिंमत दाखवाल तर नशीब सुद्धा सर्वाधिक हिंमत वाल्याचीच साथ देते. आणि आता ती संधी पुन्हा एकदा आहे नवनाथकडे. षटकार आता येईल का? फ्री हिटचा बॉल. यावेळेला ऑफ कटर, कटरला पाहिलं, कटरला फेकलंय आणि ये दादा ये. प्रेक्षकांसाठी दिवाळी आहे आज. उन्हात असा खेळाडू आहे जो परिस्थिती आपल्या दिशेने खेचून घेऊन येतो, आणि तीच परिस्थिती बदलणारी फलंदाजी मैदानाच्या आत सलग दुसऱ्या मॅच मध्ये नवनाथची पाहतोय आपण. ते म्हणतात ना, कधी कधी कोणाला पाहून हिंदीमध्ये आपण म्हणतो ये तो काफी अकेला है, पण आता नवनाथनी सांगितलंय मैं काफी अकेला नाही, अकेला ही काफी हूं. आणि तशीच फलंदाजी नवनाथची या मॅच मध्ये सुद्धा. किती आल्या? नाही नाही, टीमचे 52 धावा झाल्या आहेत. या इनिंग नंतर नक्कीच आपण ते पारितोषिक देणार आहोत त्या कॅच पकडणाऱ्या खेळाडूंना. पण आता घडलंय काय मैदानाच्या आत? पुन्हा एकदा नो बॉल आहे, पुन्हा एकदा संधी आहे, आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. राजा प्रेक्षकांनी सुद्धा झेल पकडला या इनिंग ब्रेक मध्ये. प्रेझेंटेशन बॉक्स कडे आपण जात असताना ते पारितोषिक देणार आहोत. तर साईराज आणि कोण आहे? स्वप्नील आणि साईराज कुठेही जाऊ नका. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण ते पारितोषिक देणार आहोत या इनिंग ब्रेक मध्ये. चला, टॉस साठी या. वानगाव आणि डहाणू संघ या, टॉस बॉक्स कडे या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. पण आता मैदानाच्या आत षटकारांची भाषा पुन्हा एकदा नवनाथ बोलतोय. या मॅच मध्ये सुद्धा महत्वाची इनिंग त्याच्या मार्फत खेळली जाते. पुन्हा एकदा नो बॉल होता, पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. टेन्शन वाढवतोय आता नवनाथ. षटकार येईल की चौकार की विकेट? पुन्हा एकदा अगदी लांब वरून हा लेग कटर खेळवला होता. नवनाथ सुद्धा तेच सांगतोय की बाहेरून निघाला हा बॉल, टप्प्याच्या बाहेर होता. कारण आपल्या टप्प्यात जर असला तर आपण कार्यक्रम तर करतोच, आणि अशीच फलंदाजी गेल्या 2 मॅच मध्ये नवनाथची झाली आहे. शेवटचे काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल आहे. अंत आता गोड होईल का?
नाही, या बैला सुद्धा अंततः गोड झालेला नाहीये. धाव घेण्यासाठी निघाले, डिरेक्ट हिट जर झाला असता तर टेन्शन वाढलं असतं. 4 षटकांचा खेळ होतोय पूर्ण. 4 षटकां अखेरीस धाव संख्या आता जाऊन पोहोचते 54 धावांवर आणि 55चं असेल लक्ष. चला वळूयात आता प्रेझेंटेशन बॉक्स कडे. तर ये साईराज, ये स्वप्नील, ये आणि कर्णधार सुद्धा या दोन्ही संघांचे. मंचावर बोलवतायत. निशांत सांगतोय थोड्या वेळाने येतो मी. नुकताच आलाय तो मैदानाच्या आत. चला टॉस साठी वळतोय आपण. कॅप्टन्स या. वनगाव आणि डहाणू संघ, पण त्याआधी साईराज आणि स्वप्नील आपण देखील या. पातवाडी संघाचे अजून एक महत्वाचे स्तंभ म्हणजे निशांत कोळी यांचं देखील आपण शुभआगमन पाहतोय. पातवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्याप्रमाणे त्यांचं देखील कार्य राहिलं होतं अगदी उल्लेखनीय, आणि त्यांना देखील आज सह्याद्री चषक 2026 मध्ये अगदी सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येण्याची आपण निवेदन केलं आणि ते आलेच सुद्धा. चला टॉस साठी आपण वळतोय. कोसबाड, डहाणू संघ आणि मानगाव, चला या कॅप्टन्स या. आणि साईराज ये, आणि स्वप्नील तुम्ही देखील या. ते 200 रुपयांचं प्रत्येकी आज पारितोषिक म्हणजे 200 200 ना. योगेश दादांकडून ते 100 आणि त्यानंतर लुसी 11 मड यांच्याकडून ते 100. तर आधी स्वप्नील येईल. ये TDPLचं अगदी टी शर्ट घालून चकचकतोय. 200 रुपये मिळाले आहेत आता. हे 200 रुपये स्वप्नीलला. स्वप्नील काय करशील 200 रुपयांचं? पार्टी. पार्टी म्हणजे नक्की काय? आता थंडा पिणार. 200 रुपयाचा थंडा पिशील? पण बघ आज दिवसभरात संधी आहे. आता जागा तुझी धर. 200 रुपये जितक्यांदा कमवायचे तितक्यांदा कमव. चल साईराज. साईराज आलाय आता. साईराज तो बघ काय म्हणतोय. त्याला असं कळलं, तो मैदानात आला, त्यांनी पार्थला फोन केला. पार्थ मैदानाच्या बाहेर किती रुपये आहेत रे कॅच पकडण्यासाठी? पार्थने सांगितलं 200. तो बोलला थांब 200 आता घेऊन जातो. पण तो घेऊन सुद्धा चाललाय. आता साईराज तू काय करशील 200चं? आता पप्पा बसलाय तिकडे. आता मी बोलू नाही शकत. नक्कीच पप्पा बसले आहेत म्हणून तो सांगतोय, की मी सांगू नाही शकत की 200चं काय. आणि आता आवाज येईल बघ. 200 रुपये प्राप्त हुए. झालेत. हे 200 सुद्धा झालेत. साईराज चांगला खेळलास 200 रुपयांसाठी. चला या कर्णधारांनी या. माणगाव आणि कुसबाड संघ. मग टॉस साठी कोण येतंय? तुम्ही कुठली टीम? चला वानगाव संघ आलेला आहे आणि टॉस साठी आपण मान्यवरांना देखील आमंत्रित करतोय. चला दादा येत आहेत आणि दोन्ही कर्णधार सुद्धा आलेत. अगदी लांबवरचा पल्ला गाठत असताना दोन्ही संघ नायक आज आपल्या संघांना घेऊन उपस्थित राहिलेत. वेलकम. दोघांचं पुन्हा एकदा वेलकम करूयात. मोठा एक पल्ला आपण गाठत असताना आज या ठिकाणी पोहोचलायत. इथे येणं तितकंसं सोपं नाही, कारण ट्रॅफिक आहे, रस्त्यांची परिस्थिती थोडीशी डामाडोल आपण पाहिली आहे, पण तरी सुद्धा आपण आज उपस्थित राहिला आहेत. चला कोण कॉल करेल? 5 षटकांचा सामना. 5 षटकांचा सामना. कोण कॉल करताय? वनगाव संघ तुम्ही कॉल करताय का? चला वनगाव संघ कॉल करेल. हेड्स इज द कॉल आणि हेड्सच आहे. 5 षटकांचा सामना निर्णायक आहे. क्षेत्ररक्षण घेऊ. गेल्या 2 दिवसात या मैदानाच्या आतील खेळ पाहिलाय तुम्ही ऑनलाईन? हो. काय वाटतं किती धावांपर्यंत या संघाला थांबवाल? कारण हा देखील एक बलाढ्य असा संघ आहे. कित्येक वेळा तुम्ही आमने सामने देखील खेळला असाल. किती धावांपर्यंत थांबवाल आता? कमीत कमी 50 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज पूर्ण संघ उपस्थित आहे. हो. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? कारण कुठलंही प्रवेश शुल्क न घेता आज इतकं मोठं आयोजन आपण पाहतोय आणि आपण देखील इतक्या लांबचा प्रवास करून आज मैदानाच्या आत आलायत. काय म्हणाल या आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे. प्लेयर्ससाठी एक संधी आहे खेळण्याची, एक सुंदर YouTubeच्या माध्यमातून. नक्कीच. आता तुम्ही गोलंदाजी निवडली आहे. या मॅच नंतर लगेच आपण वळणार आहोत तुमच्या मॅचकडे आणि आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे.
मला वाटतं बोलायला थोडंसं टेन्शन आहे त्यांना जास्त. बोलाल का? चला या. मग आता असा असा कॉन्फिडन्स पाहिजे. आता फलंदाजी करायची आहे. किती धावा कराल? कारण समोरच्या संघाने सांगितलंय 40 ते 50 मध्ये आम्ही रोखू. आम्ही 70 ते 80 धावापर्यंत करू. या गेल्या 2 दिवसांमध्ये जर पाहिलं तर मैदानात कुठेही बॉल ट्रॅव्हल होतोय. असं नाहीये की फक्त लेफ्टी बॅटरची हवा आहे किंवा रायटी. जो कोणी जातोय बॉल जर चांगला कनेक्ट झाला तर षटकार चौकार येत आहेत. तर 70 ते 80 धावा करण्याकरिता आज कुठल्या अशा खेळाडूंवर तुम्हाला भरोसा आहे की ते तेवढ्या धावा करतील? वेदांग डाक आमचा पॅकर आहे आणि महेंद्र उंबरसाडा आणि एक आहे जव्हा, तो पण चांगला खेळ करतो. तर मला वाटते की आम्ही 70 ते 80 धावा करू शकतो. समोरच्या संघाबरोबर म्हणजे वानगाव संघासमक्ष खेळत असताना आजपर्यंतचा काय बॅलन्स राहिला? कितींदा ते जिंकलेत, कितींदा तुम्ही जिंकलात? ते पण खूपच चांगले प्लेयर आहेत. बघू आता त्यांच्यासोबत लागले मॅच तर लागलेली नाही. पहिल्यांदा खेळतोय त्यांच्यासोबत, पण ते पण चांगले आहेत. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? कारण पुन्हा एकदा मी तेच सांगतोय कारण फ्री ऑफ कॉस्ट ही स्पर्धा आहे आणि राकेश राजपूत यांनी कोणाकडूनही कुठलीही स्पॉन्सरशिप न घेता हे आयोजन केलंय आणि तुम्ही देखील खूप लांबचा प्रवास करून आलात. तर या आयोजनाबद्दल काय वाटतंय? आयोजन खूपच सुंदर आहे कारण की फी काही त्यांनी घेतलेली नाही आहे एंट्री फ्री. तर खूपच चांगलं आहे. आणि एक नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल अशीच आपण इच्छा करतो आणि चला पुन्हा एकदा वळूया कॉम्बॉक्सच्या दिशेने, ज्या वेळेला आपण टॉस देखील पार पाडलाय पुढील सामन्याचा. नर्मदेवीचे आपले जितकेही पाठीराखे असतील, चला या लगेच जेवून घ्या. गरमागरम जेवण आलंय आणि आज जेवणामध्ये चिकन आहे. तर आपले जितकेही स्वयंसेवक असतील त्या सर्वांना विनंती आहे लगेच जेवून घ्यायचंय. मैदानाच्या आत आपण जर पाहिलं तर एक मोठा मासा गळायला लागलाय आणि प्रकाशला परतवलंय सुद्धा. नवनाथनी अगदी आयकॉनिक खेळी आज केली मैदानाच्या आत, कौतुक करावं लागेल. यावेळेला सुद्धा मनगटी फटकाय, नाही थांबणार आहे बॉल, षटकार येतोय 6 धावा. खजिनदार सुद्धा आहेत आणि त्यांचाच हा मुख्य मंचावर सन्मान होतोय. तर कॅमेरामॅनला मी विनंती करतोय मुख्य मंचावर कॅमेरा आपण पॅन करायचा आहे. रोलिंग स्पोर्ट्सवर हे सर्व क्षण टिपले जातील. कॅमेरामॅन स्टेज पर कॅमेरा पॅन करिए. आणि हा मुख्य मंचावर सन्मान आपण पाहतोय निशांत कोळी यांचा. आणि ज्याप्रमाणे त्यांचं देखील कार्य राहिलंय, महत्वाचा सन्मान हा देखील आहे. तर सह्याद्री चषकाच्या मार्फत आपण जर पाहिलं तर एक मायेची उपदाची शॉल आणि त्यासोबत एक पुष्पगुच्छ देत असताना हा सन्मान आपण पाहतोय. पातवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि गेल्या 50 वर्षांचा इतिहास असणारी ती ट्रॉफी आणि त्यांचेच हे देखील निशांत कोळी आपण पाहतोय मुख्य मंचावर, त्यांचा हा सन्मान होतोय. धन्यवाद निशांत दादा, आपण देखील आलात आणि या स्पर्धेचा आनंद घेताय. अजून मला वाटतं जसं संध्याकाळचं सत्र सुरू होईल पातवाडीकर अजून येतील, मोठ्या प्रमाणात येतील. काल सुद्धा आपण जर पाहिलं तर बाबू जाधव आणि त्यांच्यासोबत संतोष मामा सुद्धा होते. आज सुद्धा ते येतील. धावसंख्या आपण जर पाहतोय तर आतापर्यंत 17 धावांवर जाऊन पोहोचली आहे. प्रमोद दादा प्लीज माईकशी संपर्क साधा. धावसंख्या 17 झाली आहे, एक सिंगल येते आता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. जेवतोय का? ओके, तो स्वतः जेवतोय. चालेल चालेल, जेवा जेवा जेवा. धावसंख्या आता पुढे सरसावून पोहोचते ती म्हणजे 18 धावांवर.
ही स्पर्धा ज्याप्रमाणे आज फ्री एंट्री आपण पाहतोय सह्याद्री चषक 2026 कुठलाही प्रवेश शुल्क नाही, कुठलंही डोनेशन नाही, कुठलीही स्पॉन्सरशिप नाही आणि तरी सुद्धा वन मॅन शो ही कामगिरी आपण पाहतोय ऍडव्होकेट राकेश राजपूत यांची. पण गेल्या 2 स्पर्धांमध्ये मी पाहिलंय की मड मध्ये अगदी क्रिकेटचा उच्चांक काय आहे. पातवाडीमध्ये तर अक्षरशः अख्खं गाव एकत्रितपणे येत ती स्पर्धा खेळतं अनुभवतं आणि अशी चूक आपट भार हातायला होता. दादा तुम्हाला नाही येत 200 तुम्हाला द्यावे लागतील. तुम्ही खेळाडू आहात. काय जोशात ते उठले. एफर्ट मैदानाच्या बाहेर चांगला होता. स्वतः कर्णधार आहे तो आणि त्यांनीच ती खेळत पकडली. पण खेळाडूंकरिता ते पारितोषिक नाहीये. पण प्रेक्षकांसाठी ₹200 नक्कीच आहेत. योगेश दादा आणि त्यांच्यासोबत लुसी 11 मड एकत्रितपणे ₹200 पारितोषिक देत आहेत. या वेळेला चांगला बॉल आहे, अपील आहे. नाही, पण हा वाईट बॉल येतोय. धावसंख्या 55 तुम्हाला करायची आहे आणि 25 झाले आहेत. म्हणजे आता 55चं टार्गेट चेस करत असताना 25 तुम्ही आता केले आहेत. स्पर्धा जर आपण पाहिली तर अगदी आता उच्चांक गाठते आहे. गेल्या दिवसात 30,000 लोकांनी ही स्पर्धा ऑनलाईन युट्यूबवर फ्रेंडली स्पोर्ट्सवर पाहिली आणि नक्कीच या स्पर्धेला आनंद देखील घेतलाय सर्वांनी. एक धाव मिळाली आहे पुन्हा एकदा. आता दुसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न चालवला होता पण आता तो थांबवलाय. पुन्हा एकदा धावगती जर आपण पाहिली तर पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावांवर. पुढे सरसावले. आता याची गरज होती का? बॉलच्या खाली आलाय खेळाडू. चूक होत नाहीये. एक चांगला झेल टोपी अक्षरशः खाली फेकून दिली आणि मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय फलंदाजाला. फलंदाज बाद. एक चांगली विकेट टिपली आहे. ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये आता हळूहळू येते. विकेट जर आता आपण अजून गमावल्या तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊर संघ कमबॅक करेल. संधी आहे पुन्हा एकदा नवनाथ आणि नवनाथची या स्पर्धेतील ही 7वी कॅच आहे आणि आज जिथून पाहाल तिथे नवनाथ आणि नवनाथ फलंदाज बाद. फलंदाज बाद आणि आता 12 चेंडू 29 ची गरज आहे. 12 बॉल 29 रनों की जरूरत. 12 बॉल्स अँड 29 रन्स रिक्वायर्ड. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती म्हणजे 26 धावा. 12 मध्ये 29 करायचे आहेत. ही मॅच कुठे जाईल? येऊरवाले घेऊन जातील की आरे बॉयज? दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी वनरक्षक जरी म्हटलं तरी चालेल अशा ठिकाणी यांची ही गावं आहेत आणि त्याच गावांमधील 8 संघ 8 बलाढ्य संघ आदिवासी गटातील मैदानाच्या आत खेळतील. मुख्य मॅच सुरू आहे मैदानाच्या आत. 12 चेंडू आणि 29 ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा. 12 मध्ये 29. मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये. गोलंदाज कोण आहे? रोहित आलाय बॉलिंग मार्कवर. महत्वाचं षटक आहे हे. पहिलाच बॉल पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आता चूक होत नाहीये. मेहनत तेव्हाच दाखवा त्याला जिथे किंमत असते आणि ती मेहनत मैदानाच्या आत येऊर संघ करतोय आणि फलंदाज बाद झालाय. आपलं नाव प्रेक्षक लक्षात ठेवतील. फक्त तशी कामगिरी करत राहा आणि ती कामगिरी आता होते मैदानाच्या आत.
होते त्यामध्ये आलेली ही पहिली विकेट. बॉल येतोय डॉट, म्हणजेच काय 11 चेंडू आणि 29 ची गरज. 11 बॉल 29. सामना रंगलाय. कोणी कुठेही जाऊ नका. पाहत रहा प्रोलिंग स्पोर्ट्स आणि पीएलडी स्पोर्ट्स वर एक प्रक्षेपण या स्पर्धेचं. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा नवनाथ येतोय पिक्चर मध्ये. एक धाव मिळाली आहे. एकावर समाधान देखील मानावं लागतंय. थ्रो देखील अगदी अॅक्युरेट झालाय. आता शेवटचे 8 बॉल 10 बॉल आणि 10 मध्ये करायचे 28. 10-28 असं समीकरण आहे. 10 चेंडू आणि 28. 10 बॉल आणि 28 करायचे आहेत. येऊर की आरे आणि आरे वारे फटके खेळण्याचा प्रयत्न चुकलाय आणि क्षेत्ररक्षक सुद्धा चुकलाय. हाऊ कॅन यू मिस दॅट अपॉर्च्युनिटी? इतक्या महत्वाच्या क्षणी जेव्हा गोलंदाज मैदानात मेहनत करतायत त्यांना क्षेत्ररक्षकांना देखील साथ द्यायला हवी आहे आणि एक सहज सोपा झेल धरतीला दान होतोय. 9 चेंडू 27. रोहित चांगलं कार्य करतोय मैदानात. आदिवासी गटातीला खेळ आपण पाहतोय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आहे. आता नाही थांबत आहे बॉल. षटकार येतोय 6 धावा. रंगलाय अगदी. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. अगदी खोलवर पद्धतीचा. एक धाव तर नक्कीच मिळते. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल की काय? नाही. आता थ्रो करायची गरज होती का इतक्या जोरात? तर मी म्हणेन नाही. फलंदाज एकच धाव घेत होते. त्यावर केलेली ही चूक आणि पुन्हा एका धावेनी धावसंख्या पुढे सरसावते. आता शेवटचा एक बॉल आहे मैदानाच्या आत. 7 बॉल 19 ची गरज. 7 बॉल 19 करायचे आहेत. महत्वाचं समीकरण आहे. 7 मध्ये 19 होतील की नाही पाहावं लागेल. महत्वाचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळते आणि यावेळेला पहा स्वतःच अमेझॉन होम डिलिव्हरी त्यांनी दाखवली आहे. भरोसाच नाही केलाय कोणावर. हातात बॉल घेऊन आलाय. आता शेवटचे 6 बॉल. 6 मध्ये 18 ची गरज आहे. कोणी कुठे जाऊ नका. मैदानात सामना रंगलाय. 6 मध्ये 18 करायचे आहेत. पण त्याआधी संधी देऊया आमच्या डीजेला. सहा बॉल 6 मध्ये 18 करायचे आहेत. मी म्हटलं होतं हा सामना 2 आयकॉनिक संघांमध्ये आहे. 6 मध्ये 18 विश्वासवर विश्वास दाखवलाय. यावेळेला काय बॉल हाताळलाय. वाह. पहिलाच बॉल अगदी यॉर्कर डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 18. आता मैदानाच्या आत स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील का नॉन स्ट्राईकिंगचा फलंदाज पाहावं लागेल. 5 बॉल आणि 18 ची गरज. यावेळेला सुद्धा संधी आहे. संधी आहे आता आणि संधीचं केलंय सोनं. मिळते विकेट. फलंदाज होतोय बाद. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने परत
अजून एक डॉट बॉल येतोय. आता स्ट्राईक रोटेट करतील. आणि आता काय घडलंय? डॉट बॉल आलाय. स्ट्राईक होते रोटेट. किती पाहिजे आता? किती बॉल? 2 बॉल. नाही हॅट्रिक कशी? 2 चेंडू आणि 18 धावाची गरज आहे. 2 मध्ये 18. यावेळेला अजून एक चांगला बॉल. मेडन झालीये मला वाटतं. मला माहिती आहे. मला माहिती आहे. मेडन साठी आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. आणि आता मेडन होते का? पाहावं लागेल. चला आलंय पारितोषिक. मेडन ओव्हर सुद्धा झालीये कंप्लीट. आणि यावेळेला मेडन होते. कुठे आहेत? आमिर दादा, रामदादा क्रिएटिव्ह इव्हेंट्स कुठे आहेत? या करकरीत 500-500च्या 2 नोटा घेऊन. काय सामना होता.